सीमेपलीकडून येणाऱ्या प्रत्येक दहशतवादी आव्हानाला आता भारत शांत बसून उत्तर देत नाही, तर घरात घुसून ठोस प्रत्युत्तर देतो. ऑपरेशन सिंदूरने जगाला दाखवून दिलं की नव्या भारताची युद्धनीती केवळ संरक्षणापुरती मर्यादित नाही, तर ती निर्णायक आणि धाडसी आहे. दहशतवादाच्या विरोधातील भारताच्या या ऐतिहासिक पराक्रमाला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर बघूयात आमचा स्पेशल रिपोर्ट. ऑपरेशन सिंदूर, नव्या भारताच्या पराक्रमाची गर्जना. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी सोशल मीडिया प्रोफाईल अपडेट करत ऑपरेशन सिंदूरचा फोटो लावला आहे. तसेच पंतप्रधानांनी म्हटले की 1 वर्षानंतरही भारत दहशतवादाचा पराभव करण्याच्या आणि त्याला प्रोत्साहन देणारी यंत्रणा नष्ट करण्याच्या आपल्या निर्धारावर पूर्वीप्रमाणेच ठाम आहे. पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीर येथे दहशतवादी पायाभूत सुविधांविरोधात करण्यात आलेल्या लष्करी कारवाईच्या पहिल्या वर्धापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोशल मीडिया एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की या ऑपरेशनमुळे दहशतवाद विरोधात भारताची कठोर भूमिका आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संरक्षणासाठीची अढळ बांधिलकी स्पष्ट झाली आहे. 7 मे 2025 रोजी भारताने दहशतवादाविरोधात सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करत जगाला भारताची नवी लष्करी ताकद दाखवून दिली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा बळी गेल्यानंतर अवघ्या काही तासात भारताने प्रत्युत्तराची रणनीती आखली आणि पुढील 88 तासात दहशतवाद्यांचे 9 मोठे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी मोहीम नव्हती, तर भारताच्या बदलत्या युद्धनीतीची घोषणा होती. अत्याधुनिक ड्रोन, अचूक लक्ष्यभेदन क्षमता आणि रिअल टाइम इंटेलिजन्सच्या मदतीने भारतीय सैन्याने सीमापार कारवाई करत दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का दिला. या मोहिमेनंतर पाकिस्तानवर केवळ लष्करीच नव्हे, तर मानसशास्त्रीय दबावही निर्माण झाला. या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूरचा लोगो डीपी म्हणून ठेवत भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम केला आहे. पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलंय की भारत आपल्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही आणि दहशतवादाला ठोस उत्तर देत राहील. दरम्यान भारत सरकारने आधुनिक युद्धासाठी मोठे पाऊल उचलत 50,000 जवानांची विशेष ड्रोन फोर्स तैनात करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही फोर्स सीमावर्ती भागात निगराणी, अचूक हल्ले आणि दहशतवादी कारवायांवर त्वरित प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असणार आहे. तज्ज्ञांच्या मते भविष्यातील युद्धांमध्ये ड्रोन तंत्रज्ञान निर्णायक ठरणार असून भारत त्या दिशेने वेगाने आगेकूच करत आहे. ऑपरेशन सिंदूरने केवळ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले नाही, तर भारताच्या नव्या आणि आक्रमक सुरक्षा धोरणांची जगाला स्पष्ट जाणीव करून दिली. शौर्य, तंत्रज्ञान आणि अचूक रणनीतीच्या बळावर भारत आता प्रत्येक आव्हानाला ठाम उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. 1 वर्षानंतरही ऑपरेशन सिंदूरची गाथा प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान जागवते. वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.